दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 69 आहे आणि 69 नंबरची गाथा आहे। एवं कत्ता भूता होज्जमपासगेहिं मेहिं हिंडति पारमपारं संसारमोहसंच्छन्नो। काय सांगितलं? अशा प्रकारे आत्मा स्वतःच्या कर्माच्या द्वारे कर्ता आणि भोगता होऊन, म्हणजे स्वतःच्या परिणामांना किंवा भावकर्मांना करत असताना आणि भोगत असताना मोहाने आच्छन्न होतो, मोहाने झाकला जातो आणि संसारामध्ये, कुठल्या संसारात? शांत किंवा अनंत अशा संसारामध्ये फिरत राहतो। कोण? तो मी ना। का बरं मी? मला माझं जर संसार संपवायचं तर काय करायला पाहिजे? मोहाला जिंकायला पाहिजे। मग तुझ्यात आज स्पिरिट आहे, तू जर मोहाला जिंकलीस तर मी कायमचं हॉटेलचं खाणार नाही, इतकं सहज नियम करू शकतेस आणि लगेच महारदानाला पात्र। माताजींना किती महान भाग्याचं काम असते पात्रदान करायचं, मुनींना त्यागींना आहार द्यायचं म्हणजे। मग एवढ्या छोट्या शुल्लक मोहासाठी काय करायचं आपण? शुद्ध आहार द्यायला मागं सरकलं तर चालतंय, पण ते काय करायचंय? तसलं काहीतरी घाण केलेलं, ते काय म्हणायचं, स्वच्छ शुद्ध असलेलं तसलं खायची आपल्याला रुची। आणि जे शुद्ध छान खाते भाव तर हे करायचे की नाही मी ते खायलाच नको, तसलं मला भाव होऊ नयेत खायचे आणि मला असं त्यागींना आहार द्यायला मिळावं। किती छान परिणाम केले तू मला द्यायचा आहे आहार म्हणून। मग एवढंच जिंकायचं असतं काय त्याच्यामध्ये? तू आज नियम केली तर ती अनंतमती होती, माहिती केवढी छोटी होती। आणि जेव्हा ती आई पप्पांबरोबर गेली मंदिरमध्ये आणि तेव्हा अष्टानिक चालू होतं आणि काय झालं की त्यांच्या आई पप्पांना मुनिराजांनी प्रेरणा केली की तुम्ही ब्रह्मचर्य घ्या, अष्टानिक पर्व आहे तर तुम्ही दोघं पण साधना करा। मग त्यांनी दोघांनी काय केलं? ब्रह्मचर्य, आम्ही दोघंजण ब्रह्मचर्य घेतो म्हणून सांगितलं। तर ते ऐकलं त्या अनंतमतीने छोट्या, आणि तिने पण नियम कर म्हटल्यावरती काहीतरी असं बोलताना ती ऐकली आणि तिने पण काय केलं? नियम केला। त्यांनी केला होता तेवढा 8 दिवसासाठी असं काहीतरी, तर त्यांना वाटलं की हिने पण तसंच घेतला असेल, तर तिने आजीवन ब्रह्मचर्याचा नियम घेतला। छोटीशी मुलगी, ब्रह्मचर्य म्हणजे मी लग्न करणार नाही। त्यांनी सांगितलं महाराजजींनी की लग्न म्हणजे गुड्डा आणि गुडियाचा खेळ आहे, एकदा तर गुड्डा तर मरणार, गुड्डी तर मरणार आणि त्याच्यामध्ये दोघं रडत बसणार। म्हणले काय असं रडारडी करायचं आहे? म्हटल्यावर उलटा आपण एकटं राहायचं तर छान सुखी राहू शकतो असं महाराजांनी सांगितल्यावर तिला फार आवडलं ते, आणि तिने कोणाला काय सांगितलं आणि नियम घेऊन टाकला, मी आजीवन ब्रह्मचर्य घेणार। आणि घेतलं नियम, ते आई पप्पांना पण माहीत नाही। आणि जेव्हा ती मोठी झाली, आता तिचं लग्नाचं वय झालं म्हटल्यावर तिचे आई पप्पा तिला नवरा शोधायला लागले। मग त्यावेळेस ती म्हणाली कोणाला नवरा शोधताय, मी तर नियम घेतलाय, मी लग्न करणार नाही। मग तेव्हा कळालं आई पप्पांना। मग असं आपण आपल्यासाठी नियम करायचा असतो, कोणाला विचारून कोणाला सांगून बाबा हा काय। ते महाराजजी काय म्हणायचे माहिती का, वीरसागर महाराजजी, की तुम्हाला घरातलं छान दूध प्यायला नको वाटतं, निरसं दूध असतं गरम गरम किंवा शुद्ध असतं समोर काढून आणलेलं, ते प्यायला नको वाटतं, पण बाहेरचं काय प्यायचं? पेप्सी, कोका कोला, काय असतं अजून, थम्सअप, स्प्राईट, घरचं। हां, मग तर असलं प्यायचं म्हणजे नाही तर चहा, हो ना, कॉफी, अजून काय? महाराजजी म्हणायचे सगळं काळं पाणी प्यायला तुम्हाला मजा वाटते पण शुद्ध दूध प्यायला नको वाटते। म्हणजे तुम्ही स्वतःसाठी तसलं निकृष्ट खायला प्यायला मिळावं हे भाव केले, मग भविष्यामध्ये पण तुम्हाला कधी चांगलं मिळणार नाही असं।
म्हणून आपल्याला भाव तर असे उत्कृष्ट करायचे की जसं मुनी खाते तसंच आपल्याला खायचे भाव व्हावेत. बाहेरचं असं न बघितलेलं न केलेलं, त्यांनी कसं केलेलं काहीच माहीत नसतं आणि तसलं खायचे भाव मला व्हायला म्हणा की भाव तर व्हायला नकोत. तसलं घाण असतं म्हणल्यावर आपण खायला नाही पाहिजे ते. चला तर काय सांगितलं, जीव स्वतःच्या परिणामांना किंवा काय म्हणलं भावकर्मांना करतो आणि भोगतो आणि मोहाने, ह्याच्यासाठी सांगितले मी, मोहाने झाकला जाऊन अपार संसारामध्ये फिरत राहतो. कशासाठी सांगायला लागले हे, करता आणि भोगता अधिकाराचा उपसंहार करतायत. तर जो भव्य असेल, तर काल मी हे सांगत होते की भव्य कोणाला म्हणलं, ज्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची मोक्षाला जाण्याची पात्रता आहे त्यांना म्हणायचं भव्य, आणि अभव्य कोणाला म्हणायचं, तशी पात्रता नाही त्यांना म्हणायचं अभव्य जीव. बरोबर. तर भव्य किती असतात, अभव्य किती असतात. अभव्य म्हणजे डेंजर आहेत, कळलं का तुला. किती त्यांनी धर्म केला तरी सुद्धा ते मोक्षाला जाणार नाहीतच. म्हणजे काय म्हणायचं, मी खूप कष्ट केले आयुष्यभर किंवा दिवसभर किंवा महिनाभर आणि मला पगारच मिळाला नाही, तर त्याला काय वाटेल, मी उगीच फुकट काम करतो का, म्हणजे मला त्याचं काय प्रॉफिटच नाही, तर मग काम करणं इन वेन आहे माझं, व्यर्थ आहे. मग तसं इथं तुम्ही आयुष्यभर काय भवाभवामध्ये धर्म केला पण त्याचं फळस्वरूप तुम्हाला मोक्षच मिळणार नाही आहे, म्हणजे त्या अभव्याच्या धर्माचं किती फळ त्याला. त्यामुळं तो तसं धर्मच करत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे जो धर्म मोक्षाला नेणारा असतो तसा धर्मच घडत नाही त्याच्याकडून. दिसेल सगळं करतोय म्हणून, पूजा करतो, दानभक्ती करतो, स्वाध्याय करतो, प्रवचन सांगतो, समजा सगळं करेल, पण त्याच्यामध्ये तसा धर्म प्रगट होत नाही जो तुम्हाला मोक्षाला नेणारा असेल. म्हणून असा जीव, असा मी नाही आहे ह्याचा निर्णय करायचं. मी भव्य आहे का अभव्य आहे कसं समजायचं, कोण सांगणार आपल्याला तुम्ही भव्य आहे का अभव्य आहे, कोणी सांगणार नाही बाहेर. म्हणून कोण सांगायला गेलं तरी पण ऐकायला जायचं नाही. माझा निर्णय मी करू शकतो. मी कोण आहे हो असं बघू शकतो का आपण, मी म्हणजे आत्मजा नाही. सांग बघू कोण आहे, कोण दिसतं आपल्याला, मी म्हणजे आर्जवी नाही, काय अस्मी मी नाही, काय दिसलं आपल्याला, मग कोण आहे मी पूर्वभावामध्ये अस्मी होतो का, मी पुढच्या भावामध्ये आत्मजा असणार आहे का, मग या भावात आर्जवी आहे का मी, मग ते पाहायला यायला पाहिजे. ती दृष्टी, तो विश्वास, ती एक मान्यता म्हणजे सम्यक दर्शन. आणि जो सम्यक दर्शन करतो तो भव्य. एवढंच करायचं आपल्याला. फक्त डोळ्यांनी बघायला जातो की आत्मा काय आहे, डोळ्यांनी दिसणार नाही. ती फिलिंग आहे एक. जसं आपण हाताने टच केल्यावर तिथं फील होत आहे का नाही, हाताला हात लावल्यावर टच होत आहे, फील होत आहे तिथं. मग ते फिलिंग दिसत आहेत का तुम्हाला, मग कसं समजतं बरं सांग, कसं समजतं हो. स्पर्शनेंद्रिय तर निर्जीव आहे, मग तिथं जी काय टच झालेलं समजते ते कसं समजते, का समजते, सेन्सेशन चालू आहेत ना आपल्यामध्ये. मग ते जे सेन्स म्हणतो ना आपण, ते सेन्स करणारं हे शरीर नाही आहे, तिथं आहे तो जीव सेन्स करतो. पाहताय कोण सांग, डोळ्यांनी, जीव डोळ्यांनी पाहणारा असतो का, काय म्यूट झाला तुम्ही. जीव डोळ्यांनी पाहत नसतो. डोळे आंधळ्याला पण डोळे आहेत, दिसतं का त्याला, मग डोळे पण बघत नाहीत आणि जीव डोळ्यातून पण बघत नाही. पण तर डोळे हे एक मीडिया आहे, एक खिडकी आहे. जसं खिडकीतनं तुम्हाला बाहेरचं दिसतं ना जग, तर तसं ही एक खिडकी आहे आणि ह्याच्यातून आपलं ज्ञान आहे ते प्रवृत्त होतं. आणि मग तिथं जे काय दिसतं, बघितलं जातं, ते जाणतो तो आत्मा आहे. मग त्याला बघायचं आहे आपल्याला. जसं मी बॅटरीनी फोकस टाकलं आणि एक ऑब्जेक्टवर मी त्याला फोकस केलं आहे, काहीतरी समजा एक मोबाईल ठेवला आहे आणि त्याच्यावर मी बॅटरीनी फोकस करून कुठं आहे म्हणून बघण्यासाठी त्याच्यावर फोकस मारलं.
तुम्ही काय बघितलं? मोबाईल बघितला. बॅटरीला बघितलं नाही तुम्ही, बॅटरीचा प्रकाशामध्ये जे काही दिसलं ते बघितलं, पण जो प्रकाश टाकतोय त्याच्याकडे बघत नाही आपण. तसं आपल्याला या ज्ञानातून सगळं दिसतंय, कळतंय, समजतंय, सगळ्याला आपण भोगतो. खाल्ल्यावर टेस्ट कोणाला समजती? आपल्याला म्हणजे कोणाला? मग जीव खाणार असतो का? मग जीवाला जीभ आहे का? मग जिथं जीभ आहे ना तिथं ज्ञानाचे प्रदेश आहेत आणि त्या ज्ञानाने जाणलं जातं. ते टेस्ट काय आहे ते वगैरे सगळं जाणणारा जीव आहे. हां, म्हणून तिथं म्हटलं की ते सगळे हे ऑर्गन्स म्हणजे एक मीडिया आहेत, एक फक्त खिडकी, विंडो आहे फक्त एक, त्यातून काम करणारा मागं जीव आहे. मग त्या जीवाला बघा तर तेच म्हणजे सम्यक दर्शन आहे. त्यालाच म्हणायचं आत्मानुभव. आणि जो आत्मानुभव घेतो तो भव्य आहे. मग आपण भव्य का भव्य? लगेच भव्य म्हणायचं नाही, आपल्याला तसा निर्णय करावा लागतो. मी जाणतो का स्वतःला? आणि जाणलं तर मी भव्य, नाही जाणलं तर फिरत बसायचं. मग कधी सोलापूरला, कधी अकलूजला, कधी भलबिलायला, कधी नरक गतीत, कधी तिर्यांच्या गतीत, कधी मनुष्य गतीत, किती भवात फिरणार. आणि कितीही फिरलं तरी मग मी हे सांगत होते की किती जीव भव्य आहेत आणि किती जीव अभव्य आहेत सांगा. अनंत भव्य जीवांच्या माग एक अभव्य जीव असतो. काय म्हणले? अनंत भव्य आहेत त्यांच्या माग एक अभव्य असतो. म्हणजे अभव्य राशी कमी आहे तरी पण ती अनंत आहे. म्हणजे अभव्य जीव पण अनंत आहेत, नाही असं नाही, पण भव्य जीव अनंत आहेत, अनंतानंत आहेत त्याच्यासमोर. त्यामुळं आपण भव्य असायला काहीच बाधा नाही आहे. म्हणून आपण स्वतःला जाणायचं फक्त पुरुषार्थ करायला पाहिजे. तसं आपण निर्णय करायला पाहिजे तर आपल्याला पण आत्मानुभव होतो. जसं त्यांना आनंद येतो ना मुनींना, त्यागींना, त्या वरच्या भगवंतांना, तसाच आनंद आपण पण भोगू शकतो. त्याचा फक्त कॉन्फिडन्स आणायचा. मी जाणतो, तो जो जाणतो तो आत्माच आहे. आत्म्याला सोडून दुसरं ते कोण नाही. म्हणून नाव पण काय ठेवलं आपलं? आत्मजा. आतच मजा आहे, बाहेर कुठं मजा आहे. म्हणून आत्मजा, आत्म्यात जा. असं चला, तर काय झालं? अशा रीतीने जो भव्य आहे तो शांत संसारामध्ये फिरतो. जोपर्यंत मोहाने ग्रस्त आहे तोपर्यंत त्याचं पण परिभ्रमण चालूच आहे. आणि जेव्हा त्यांनी निर्णय केला तर तेव्हा त्याचं संसाराला आळा बसला. एक मर्यादा ठरली की ह्याच्यानंतर तो एवढ्या काळापर्यंतच फक्त राहणार आणि त्याच्यानंतर नियमाने मोक्षाला जाणार. पण अभव्य जीव सांगितलं अनंत काळपर्यंत संसारामध्ये हिंडदी फिरत राहतो. जयसेनाचार्यांची टीका बघत होतो आपण. बघा, नाही त्याच्यातच असेल वरच्या याच्यात पण. एवम कत्ता भोत्ता अशी गाथा आहे. 69 आहे का 75 आहे? तर काल काय वाचलं होतं? निश्चयाने कर्मांचा कर्तृत्व भोक्तृत्वाने रहित असताना सुद्धा व्यवहाराने पूर्वोक्त प्रकाराने कर्ता आणि भोक्ता होऊन कोण तो? आत्मा. कशाच्या द्वारे? तर स्वतःच्या शुभ अशुभ द्रव्यकर्माच्या द्वारे आणि भावकर्माच्या द्वारे कर्ता आणि भोक्ता होऊन संसारामध्ये फिरत राहतो हे सांगायचं आहे त्यांना. एवंभूतः किम सन, एवंभूतः सन किम करोती हिंडते भ्रमती. असं असताना तो काय करतो? तर भ्रमण करतो. कम कुठं किंवा कोणाला कहाँ घुमता आहे, कुठं फिरतो? तर सांगतायत निश्चयेनं वाचू? वाचू की दिसेना तुम्ही आज मला. निश्चयेन अनंत संसार व्याप्ती रहितत्वेन अनंत ज्ञानादि गुण आधारात परमात्मनः विपरीतम चतुर्गती संसारम. झालं का? त्याच्यात नाही आहे. तर काय सांगायचे? निश्चयाने अनंत संसाराच्या व्याप्तीने रहित, म्हणजे जीवामध्ये अनंत संसार नाही आहे. किती आहे संसार जीवाचा? तुम्ही ठरवू शकता.
ज्या समयाला तुम्ही जाणणार त्या समयाला त्या संसाराला अंत येतो. बस 5 मिनिट. स्वतंत्र. तर निश्चयनयाने अनंत संसाराच्या व्याप्तीने रहित अनंत ज्ञानादी गुणांचा आधार असल्यामुळे परमात्म्याहून विपरीत चतुर्गती संसारामध्ये भ्रमण करत राहतो. कोण? कोण? मी. शाणी झाली पोरगी आता. का? कारण मी स्वतःला जाणत नाही आणि त्यामुळं असं फिरत राहतो. मग जेव्हा जाणणार त्या समयाला आपला भ्रमण थांबलं. जसं मागं सांगितलं होती ना गोष्ट, काय झाली होती, त्या माणसाच्या डोळ्याला दिसत नव्हतं आणि त्याला एका अशा बंद खोलीमध्ये घेतलं होतं आणि त्याला एकच दरवाजा होता आणि तो काय करायला असा भिंतीला हात लावत लावत निघाला होता बाहेर आणि जात असताना कुठं त्याला दरवाजा हे दिसेना आणि मग तो तिथंपर्यंत आला दरवाजापर्यंत आणि त्याच्या डोक्याला खाज आली म्हणून त्यांनी हात सोडला भिंतीचा, पण पाय चालत राहिले त्याच दिशेने आणि तेवढा दरवाजा संपला की त्याची खास थांबली आणि पुन्हा हात लावला त्याने. आता परत फिरला. कधी मिळणार? परत तिथंपर्यंत आल्यावर परत खाजवलं म्हणून परत सोडला. असं करून काय झालं, तो त्याच खोलीमध्ये भ्रमण करत राहिला. तसं तो शाणा का वेडा, कधी सुटणार नाही, सुटणार तो. त्याच्याबद्दल किती दया. आणि इथं मी मरायला लागलोय, सगळं आपण भोगायला लागलोय एवढं दुःख, तर परत फिरून फिरून कुठं जातो? माहेरी. कुठं असतं माहेर माहीत आहे का? निगोद हे माहेर आहे जीवाचं. म्हणजे एकेंद्रिय अवस्था हे जे आहेत ना, वृक्ष, जल, अग्नी, वा वनस्पती वगैरे हे सगळं, वायू वगैरे हे सगळे एकेंद्रिय जीव आहेत. जर आज या भवात मी माझं कल्याण नाही केलं तर कुठं जाणार? माहेरी. म्हणजे परत एकेंद्रियांमध्ये जाणार आणि निगोदी होणार किंवा अशा अनेक भवामध्ये परत परत फिरत राहणार. म्हणून सांगतायत की एवढंच करायचं कार्य काय, मी जाणतोय, जाणणारा आहे तो मीच आहे, ह्याचा निर्णय करायचा, एवढंच करायचं आहे. यालाच धर्म म्हणतात. ह्याला सोडून दुसरं काय करणार ना, ते सगळं क्रिया आहेत आणि त्याला धरून सगळं केलात तर त्याच्याद्वारे मोक्षाला जाणार. काय म्हणले? काय करायचं काय आपल्याला? जाणायचं. कोणाला जाणायचं आणि कोणाला जाणता? खरं खरं सांगा. स्वतःला जाणायचं, आपण पराला जाणतो. आपण नेहमी म्हणा मी काय आपण स्वतःला जाणायचंय, पण म्हणा मी पराला जाणणारा नाहीच. मला पराला जाणायचे नाही, मला स्वतःलाच जाणायचे आहे. मी जाणणाराच आहे. मग इथं ते सांगतायत की अनंत संसाराच्या व्याप्तीने रहित हा जीव अनंत ज्ञानादी गुणरूप परमात्म्याहून विपरीत चतुर्गतीरूप संसारामध्ये भ्रमण करत राहतो. पुनः अपि किम विशिष्टम, पुन्हा देखील काय वैशिष्ट्यवाला आहे? वाचा. भव्य अपेक्षया सपारम, अभव्य अपेक्षया स्वपारम. तू अपारम. भव्याच्या अपेक्षेने संसार कसा आहे? सपार म्हणजे पार म्हणजे शेताला पार असते ना तुमच्या, पार म्हणजे पण शेवट. तसंच म्हणजे संसार तुमचा त्याला शेवट आला, त्या शेवटने सहित असलेला संसार त्याला म्हणायचं सपार आणि ज्या संसाराला शेवट नाही त्याला म्हणायचं अपार. अपार संसार. आपल्याला दुःख किती आहे म्हणता ना, दुःख किती आहे? अपार दुःख आहे. म्हणजे तिथं समजते, इथं नाही समजत. अपार संसार आहे म्हणताना काय हो, कसला शब्द आहे कोणाला माहिती. आणि अपार दुःख आहे म्हणल्यावर करेक्ट. तर ते सांगायला तुमचं अपार म्हणजे अनंत दुःख संपवण्याचं सामर्थ्य तुमच्या परिणामात आहे, तुमच्यामध्येच आहे. बाहेर कोण तुमचं दुःख संपवणार नाही. कशाचं दुःख आहे हो मामाजी? दुःखी आहेत का सुखी आहेत? समाधान. काय हो, दुःखी आहे का सुखी आहे तुम्ही? खरं खरं सांगा, शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही. शब्द बघा मामा लगेच
वाढणे तर गुण लागतं लगेच. सुखी आहे का तू? हां, मग दुखी आहे का सुखी आहे? आत्मा आहे तो सुखमयच आहे. जसं म्हटलं साखर सांगा, गोड आहे का कडू आहे? गोड. आता तिथं म्हणा की मान्यावर आहे म्हणून. का बरं? वस्तूचा स्वभाव असतो ना, तो कधीच बदलत नाही, कशात पण जाऊ दे. पूनम माझ्याशी बोलती. हां, तर काय सांगायला लागले होते मी? काय सांगतेय का मला? काय विचारतीये? नाही, तुम्ही मला काय प्रश्न? हां, नाही तू, मला वाटलं माझ्याशी बोलते म्हणून आवाज आला मला. बरं, मी विचारलं की दुःख आपल्यामध्ये आहे का? जर नाही आहे तर त्याला का भोगता तुम्ही? जी वस्तू माझी नाही आहे ती का भोगायची? शेजारच्याची आणून साडी आपण घालणार का? त्यांचे दागिने वापरणार का? मग ती माझी घेतलं वापरलं तरी सुद्धा भावना काय, हे माझं नाही आहे. जरी काय दुसऱ्याची वस्तू आणली आपण शेतात मामा आणि तिथं वापरली तरी पण भावना काय, त्यांचं आहे, त्यांना द्यायचं आहे, हे माझं नाही आहे. तसं इथं दुःख माझं म्हणून का बसता मग तुम्ही? दुःख कोणाचं आहे हो? दुसऱ्याचं आहे, होय ना? कोणाचं आहे दुःख? शेजारच्याचं? हां, मग ते घेऊन बसताय. कोणाचं दुःख? दुःख हे स्वभाव नाही आहे तुमचा. मग तुमचा स्वभाव सुखच आहे. काय पण करा तुम्हाला सुखच मिळणार आहे, पण तुम्ही भोगताय दुःख. जसं म्हणलं ना, ती माशी असती आणि तिला दुसऱ्या माशीने बोलवलं, ये माझ्याकडे काय पार्टी आहे म्हणून. ती माशी असती एक विष्टेवर राहणारी आणि दुसरी माशी असती फुलावर राहणारी. मग ते विष्टेवरच्या माशीला बोलवलं फुलावरच्या माशीने, आमच्याकडे ये, तुला मध खायला मिळेल, एवढं गोड गोड रस मिळेल. तर विष्टा म्हणजे घाण, मळ, शेण वगैरे असं असतं ना बाहेर पडलेलं, तसं त्याच्यावर जगणारी ती माशी असते. मग तिला बोलवलं फुलावर जगणाऱ्या माशीने. तर त्यावेळेस तिने काय केलं, म्हणली येते मी तुझ्याकडं. पण जायच्या दिवशी तिला विचारायला जर तिने काय खायलाच नाही दिलं तर, म्हणून तिने काय केलं, तोंडामध्ये थोडीशी विष्टा धरली आणि गेली तिथं फुलावर. आणि आता तिने ऑफर केलं डिश, हे फूल ते फूल, कुठलं पाहिजे ते घे, तुला त्याचं स्वाद घे मधाचं. आणि ती जाऊन त्या फुलावर बसली आणि त्यातनं रस ओढती आहे. कशाचं टेस्ट आलं सांग? म्हणजे गोड येणार आहे का कशी असते माहीत नाही, कडू येणार आहे. कडू म्हणजे जे स्वाद यायला पाहिजे त्या मधाचा तो स्वाद येणारच नाही तिला, कारण ती धरून बसली आहे ना. तसं तुम्ही काय करताय हो? हां, दुःखाला आपण धरून बसतो आणि तोच माझा स्वभाव असं मानतो. त्यामुळं मग सुख कसं भोगणार, कसं मिळणार, कोण देणार? त्यामुळं तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. मी आशीर्वाद देत नाही आहे, आचार्य सांगतायत बरं का. काय तुम्हाला सुख पाहिजे तर असं वाटायला लागले किंवा जाऊ दे तुमच्या जवळ आहे, वाटून पण मिळणार नाही कोणाकडून. फक्त ते उघाड करून देण्याचं कार्य करतात आचार्य किंवा भगवान. तुम्हाला सांगतायत की तुझं आहे तुझ्यापाशी, परी जागा चुकलाशी. म्हणजे काय, तुझ्या जवळच आहे पण शोधतोय कुठं? जसं म्हणलं ना, ती काय असती, कस्तुरी मृग असतो आणि त्याला वास येतो कस्तुरीचा आणि तो सुगंध असतो ना, एकदम दरवळणारा सुगंध असतो. आणि जंगलामध्ये ती हरिण राहती तर त्या वासाच्या शोधामध्ये ती जंगलभर फिरती, पण तिला कधीच कस्तुरी मिळत नाही. का? जेव्हा थकली दमली आणि बसली ना, त्यावेळेस तिला स्वतःमध्येच तो सुगंध आला. तसं तुम्ही काय करताय, सगळीकडे फिरताय, सगळीकडे दमताय. काय मामा, कशा कशातून उकरायचं सांगा? कशा कशातून सुख शोधायचं? सगळे प्रयत्न करून झाले आयुष्यभरामध्ये. काय काय केलं सांगा? लॉटरी काढली, दुकान चालवलं, शेत चालवलं, पुढं कशातनं मिळालं सुख हो? तर एक लॉटरीचं मी एक काल परवा दृष्टांत वाचले, तुम्हीच दिसला मला बरं का. तर त्यांनी काय सांगितलं की एक सेठजी असतात आणि त्यांना लॉटरीचं छंद असते, व्यसन असते, छंद म्हणणं चुकीचं आहे. ते सारखं लॉटरी काढायचे आणि लावायचे. काय असतं ते मामा, काय करायचं असतं त्याच्यामध्ये? तिकीट काढायचं आणि ते लॉटरीचे तिकीट विकणारे जास्त हुशार असतात बरं का तुमच्यापेक्षा. तुम्हाला वाटतंय काय आपल्याला मिळणार लागणार, पण त्यांनी बरोबर एक तिकीट काढून ठेवलेलं असतं आणि ते नंबर दिलेला असतो कुठं, पेपरमध्ये. आणि ती लॉटरी कोणालाच मिळवणे अशी असते.
तर तुम्हाला कशी लागणार हो? समजलं का मग काय म्हणले? म्हणजे मला कोण सांगितलं नाही, मी आपलं म्हणजे लॉटरी सगळ्यालाच लागती असं नाही आहे, किंवा लागली तर दाखवणार त्यांनी आपल्याच ग्रुपमधल्या कोणाला तरी लागली आणि तसं ते पैसा आपल्याकडंच राहिला. तर त्या सेठजींना तसं व्यसन होतं, काय लॉटरी काढायचं. तर त्यांनी लाख रुपयाची लॉटरी काढली एकदा. छोटे छोटे काढायचे पण कधीच लागायची नाही लॉटरी त्यांना. आणि यावेळेस काय केलं त्यांनी, ते नोकर असतो त्यांच्या घरामध्ये एक, तो समजून सांगायचा सेठजी कशाला पैसे घालताय त्याच्यामध्ये, नसतं तसलं त्याच्या नादी लागत जाऊ नका. तर त्यावेळेस ते सेठजींना वाटायचं काय सांगतो मला सारखं सारखं. आणि ते एक दिवस त्याला खिजवण्यासाठी काय केला, बघू म्हणला तुला तुझ्या नावावर लॉटरी काढू आज. आणि त्याला घेऊन गेला आणि त्याच्या नावावर लाख रुपयाची लॉटरी काढली. आणि झालं काय, काय झालं मामा? पश्चाताप झाला त्यांना, कारण ती लॉटरी लागली हो लाख रुपयाची. आणि त्याला सांगितलं होतं तुझ्या नावावर काढली म्हणून. जर त्यांना सांगायचं होतं, सेठजींना खिजवायचं होतं, तुला पण नाही लागली, मला नाही लागली म्हणून मला ओरडतोस ना, तुला पण नाही लागली हे सांगायचं होतं त्यांना. पण त्याचं लक असं होतं की त्याला लॉटरी लागली आणि हे कंगाल झाले त्याच्या निमित्तात. तर ते ज्या कंपनीत काम करत होते ना, त्याचा तो बॉस झाला, जो नोकर होता तो, आणि त्यांच्या हाताखाली आता ह्यांना काम करावं लागतंय. म्हणजे सांगा की किती तिथं दुःख भोगावं लागतं की आपल्याच नोकराच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतंय म्हणल्यावर. म्हणून म्हटलं की असं सुख आणि दुःख, शुभ आणि अशुभ कर्मांचं फळ फिरत असतं. पण त्याच्यामध्ये जो आकृष्ट होणार, जो मोही होणार, तो दुःख भोगणार. जो त्यापासून अस्पर्शी राहणार तो निमाने सुखी होणार. मग कशासाठी सांगत होते की भव्यांचा संसार असतो तो सपार म्हणजे मर्यादेने सहित असतो, आणि अभव्यांचा संसार कसा असतो, अपार असतो, त्याला कधीही अंत येत नाही. कोणी किती त्याला वर काढण्याचा प्रयत्न करेल तरी पण तो काढू शकत नाही. म्हणजे त्या अभव्याची दया करून सुद्धा तुम्हाला काय उपयोग नाही असं आहे. किती त्या करुणेने उपदेश दिला जरी गुरूंनी, तरी सुद्धा तो स्वतःच त्याचे परिणाम असे फिरवू शकत नाही. काय सांगितलं होतं, अभव्य जीव का नाही मोक्षाला जात, का नाही स्वतःला जाणू शकत, योग्यता न होणे. नाही, मी हेतू काय दिला होता एकदा मागं सांगितलं होतं, कर्तृत्वाची हे असते ना, अटक, कर्तृत्व पडलेलं असतं. हां, काय शब्द वापरला तर कर्तृत्वाची अटक, अटक, अटक. हां, सूक्ष्म कर्तृत्वाची अटक असते त्याच्यामध्ये. मी करतो हे भाव ज्याला असतात ना, तर त्याच्याजवळ त्या कर्तृत्वाने तो दुःखी असतो. मी इतकं करतो किंवा मीच करणारा. घर कोण चालवतो, अभिमान म्हणा, बरोबर आहे की, तसंच की मीपणा म्हणा. हां, तर ज्याच्याजवळ असं कर्तृत्व, आपण म्हणत नाही तोंडानी, हां, पण मागं राहिलेलं असतं बरं का अंशेक. जसं म्हणलं तुम्ही काही केलंच नाही, असं म्हणलं तुम्ही स्वयंपाक केला, समजा घरामध्ये आलेत पाहुणे आणि भरपूर तुम्हाला राबावं लागलं, भरपूर कष्ट करावे लागले, तुम्ही काय म्हणलं नाही तोंडानी, केलं मी म्हणून. पण इतकं त्यानं तुम्हाला कासावीस की एक जण तर येऊन म्हणावं किती कष्ट करता हो तुम्ही, किती तुम्हाला त्रास होत. असं नाही म्हटलं तर, आणि तेच येऊन म्हटलं तुम्ही काय केलंय, असं म्हटलं तर काय झालं हो तुम्हाला सांगा, किती राग आला. का बरं? हां, म्हणजे कर्तृत्व राहिलं का नाही आपल्यामध्ये. मग तोंडाने म्हणा नाही तर नाही म्हणा, मान्यतेत कर्तृत्व असेल तर दुःखच भोगावं लागतं. समज तू काल पोछा मारला, पाणी मारलं, सडा मारला, लय काम केलं बरं का तिने का, आणि मला येऊन सांगितलं मला किती काम लावलं तू. मग केलं म्हणलं का नाही, जो केलं म्हणतो त्याला नंतर मी म्हणले समज काय केलं तू, कायच केलं नाही असं म्हणलं तर पळून गेली असती कालच. म्हणजे आपण केलं हे भाव आपल्यामध्ये नकोत. करा, सगळं करा, पण मी करणारा नाही आहे, मी जाणणारा आहे असं वेदन असेल तर तिथं तो सुख भोगतो. पुढं पुनः अपि कथम भूतः सह आत्मा, पुन्हा देखील तो आत्मा कशा प्रकारचा आहे. विपरीत अभिनिवेशात उत्पादक, विपरीत अभिनिवेश उत्पादक मोहरहितत्वेन, विपरीत अभिनिवेश उत्पादक मोहरहितत्वे, निश्चयेन या निश्चयन लिहिलं म्हणजे निश्चयेन
बरं. अनंत अनंत सद्दर्शनादि शुद्ध गुणः अपि व्यवहारेण दर्शन चारित्र मोह संच्छन्नः प्रच्छादितः इति अभिप्रायः. पुन्हा देखील तो आत्मा कसा आहे? विपरीत अभिनिवेशाला उत्पन्न करणाऱ्या मोहाने रहित. म्हणजे आत्म्यामध्ये मोह नाहीच. मग मोह कुठं असतो? शरीरात कुठं मोह असतो? शरीर तर निर्जीव आहे. मोह कुठं असतो? आत्म्यात मोह नसतो, शरीरात पण मोह नसतो. मग कुठं असतो? आधांतरी मनात. मन कुठं असतं? हां, मोह पर्यायामध्ये. हां, जिथं जिथं आपली बुद्धी जोडली गेली ना, हे माझं शरीर किंवा मी शरीरवाला, मी मनुष्य, ही बुद्धी जिथं जोडली त्या पर्यायामध्ये मोह आहे. त्या कर्माचं ते स्वरूप आहे आणि त्यानुसार तसे परिणाम जीवाचे किंवा जीवाच्या परिणामानुसार तशी कर्माची प्रकृती. हां, तुम्हाला मी अभ्यास दिला होता काल. काय केलं? बरं, 1 मिनटं हे वाक्य पूर्ण करते मी. विपरीत अभिनिवेशाला उत्पन्न करणारे मोहाने रहित निश्चयनयाने अनंत सद्दर्शन ज्ञान आदी शुद्ध गुणवाला असताना सुद्धा व्यवहाराने दर्शन मोह चारित्र मोहाने संच्छन्न किंवा प्रच्छादित म्हणजेच व्याप्त आहे. दर्शन मोहाने आणि चारित्र मोहाने हा जीव व्याप्त आहे, झाकलेला आहे असा अभिप्राय आहे. म्हणून हा जीव काय होतोय? मोही होतोय आणि अपार संसारामध्ये भ्रमण करत राहतो. एवं कर्मसंयुक्तत्व मुख्यत्वेनं गाथा गता. अशा प्रकारे कर्मसंयुक्तत्वाच्या मुख्यतेने गाथा गेली. काल काय सांगितलं होतं अभ्यास सांगा? विसरले मी, तुम्ही आठवण केलं नाही. असं माझ्यासमोर पात्र जीव बसलेत माहिती तुम्हाला. छोटे छोटे मुली आहेत ना, असं वाटतं की त्यांना सगळ्या दुःखातनं बाहेर काढावं. तुम्ही लोक बरबटलेले आहेत, तुम्ही बाहेर पडणार नाही मला माहिती आहे. किती पण सांगितलं ना जरी गुरूंनी, सोडा, संसारात सुख नाही आहे, बिचाऱ्यांना धर्म भरपूर करा, पण हे पोरी आहेत ना असं कॉन्सन्ट्रेशननी ऐकणार. छोटे असतात ना, लगेच मोल्ड होत असतात. त्यामुळं तुमच्या आधी मोक्षाला जाणार बघा, सांगते मी. काय म्हणते विजय काकी? ते प्रश्न प्रभुत्व शक्तीचाच ना? हां, सांगा. काल अभ्यास हो सांगा की. हाच प्रश्न होता का असं मला म्हणायचं? हो, प्रश्न असा होता की आपल्यामध्ये प्रभुत्व शक्ती आहे, तर तुम्ही कशा रीतीने त्याचा वापर किंवा कुठं दिसतं ते प्रभुत्व शक्तीचं काय रोल आहे? प्रत्येक जीवांमध्ये त्याचा रोल सांगायचा आहे. मग प्रश्न सांगायला बोलला का उत्तर सांगायला? हो, प्रश्न सांगायला. आता काय तुम्ही? हां, चला उत्तर सांगा. कोण सांगणार आहे? 5 मिनिट आहेत माझ्याकडे, लवकर. बोला. ती शक्ती म्हणजे प्रतिकार रूप घ्यायची का? कशी प्रतिकार करतो त्या हिशोबाने का? नाही, काय घेतलं होतं आपण काल? जिथं जीवाची जीव कोणत्या गतीत गेला तरी तो पर्यायमयच होतो आणि तिथं सुख दुःखाचं वेदन करता मानतंय प्रत्येक कार्याचा. प्रभुत्व म्हणजे काय सांगितलं माहिती का? जिथं पराधीन रूपाने परिणमन नसतं त्याला म्हणायचं प्रभुत्व. म्हणजेच म्हणा स्वाधीन रूपाने स्वीकार त्याला म्हणायचं प्रभुत्व, किंवा स्वाधीन रूपाने आपलं कार्य करणं ह्याला म्हणायचं प्रभुत्व. जिथं की आपला प्रताप म्हणलं ना काल, जिसका प्रताप इसका प्रताप न होय खंडित अजब प्रभुता जीव की. असा अखंडित प्रताप राहतो. असं तो जीव जिथं जसं कार्य करतो ते लावायचं, त्याला म्हणायचं त्याचं प्रभुत्व. काय मिनिट टाकलं काय क्रीड राहतो. पण असा प्रभुत्व म्हणजे असताना सुद्धा काय करतो, तर आता एक इंद्रिय जीव आहे तर एकच इंद्रिय त्याला, परंतु त्याची प्रभुत्व दाखवत होतो तर 4 संज्ञेच्या माध्यमातून म्हणजे 5 इंद्रियांचे जे विषय आहेत तर त्याचे संस्कार करतो. म्हणजे इथं प्रभुत्व दाखवतो ना. असंच एकेंद्रियात सांगताय ना तुम्ही. त्यामुळे हा, एकेंद्रियात सांगताय ना, असंच प्रत्येक पर्यायामध्ये सांगायचंय मला. आणि त्याच्यावर चिंतन करा बरं का. म्हणजे मला चिंतनाला विषय म्हणून दिला होता ॲक्च्युली मी. तुम्ही मला सगळं झाल्यावर खरं आठवण केली नाही लवकर, पण आता वेळ संपली आहे. उद्या बघू अजून.
म्हणजे अजून तुम्हाला टाईम आहे चिंतन करायला की प्रत्येक पर्यायात गेल्यावर जीव आपल्या शक्तीचा वापर कशासाठी करतो. मग शक्तीचा वापर जिथं करतो ना तिथं तो प्रभू आहे. तशा रूपाने परिणमन करण्यासाठी म्हणजे सुखरूप परिणमन करण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रभू आहे आणि दुःखरूप परिणमन करण्यासाठी सुद्धा तुम्हीच प्रभू आहे. प्रभू म्हणजे काय? सामर्थ्य आपलंच आहे. मग मी दुःखी व्हायचं का सुखी व्हायचं कोण मला करणार आहे हो? मीच मला सुखी करू शकतो आणि मीच दुःखी करू शकतो. ह्याचं शास्त्रात नाही बरं का, आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे. काय म्हणले? काय शास्त्रात काय? त्याच्या आधीचं वाक्य सांगा. सुखी आणि दुःखी मला कोण करणारा? तर बाहेर करणारं कोण नाही आहे, मी स्वयं. जिथं आपल्याला म्हटलं ना एकच वर्ड स्वाधीन परिणमन करताय ना तुम्ही, तिथं सुख आणि दुःख भोगता. काय सांगताय? कोण चिंतन केलं का नाही केलं? प्रीतीभाभी ॲन्सर द्या. आत्ताच आले म्हणा उगवले. काय बोला की? हां, कालच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला. आज द्यायचं का उद्या द्यायचं? आता वेळ संपली म्हणलं. नाही हाय वेळ, सांगा पटकन. कारण नको तुमचं. असं म्हणलं लोकांना की बाबांनो सुखी व्हायचे तर आत्मकल्याण करा, मोक्ष मार्गस्थ व्हा, सम्यक दर्शन प्राप्त करा, दीक्षा घ्या. तर एका पंडितांच्या समोर असं एकांनी विचारलं. म्हणले सगळेजण धर्म करायला लागले, सगळे दीक्षा घ्यायला लागले, तर म्हणले आहार कोण देणार? हां, तर त्या पंडितांनी एक मस्त उत्तर दिलं म्हणे त्यांना. काय उत्तर दिलं? म्हणजे काय म्हणायचं, एक चपराक मारल्यासारखं उत्तर होतं. त्यांनी काय सांगितलं? म्हणले जगामध्ये सगळे लखपती झाले तर भांडी कोण घासणार? असं कधी विचार केलाय का तुम्ही? काय विचार करता हो? मला लखपती व्हायचं हाच विचार करता, पण हा विचार नाही करत की सगळेच लखपती व्हायचा विचार करायला लागलेत आणि मग दुकानात वर्कर कोण राहणार? कोण तर राहील, नाही तर नाही राहील. जाऊ दे, मला काय करायचं, मला लखपती व्हायचं हे भाव आहेत तुमचे. मग तसं मला मुनी व्हायचं हे भाव ठेवा. ते आहार देणारा समोर मिळणारच आहे तुम्हाला, त्याची काळजी नको आपल्याला. आणि आहार देतच राहतोय म्हटलं तर आपण कधी पुढं सरकणार? म्हणून म्हणलं की प्रभू अशा ठिकाणी आहे तुम्ही, म्हणजे संसारी बनायसाठी सुद्धा तुम्हीच प्रभू आहे. तुमचे परिणाम बघा असे. त्यामुळं तुम्हाला संसारी कोणी बनवलं नाही आहे, दुःखी कोणी बनवलं नाही आहे. तुम्ही कर्मसहित संसारात फिरण्यात सुद्धा तुम्हीच प्रभू आहे आणि कर्माचा नाश करून सिद्ध होण्यामध्ये सुद्धा तुम्हीच प्रभू आहात. म्हणून आपल्या प्रभुत्वाला जाणा. आज चिंतन करा. मला उत्तर पाहिजे सगळ्यांकडून. हो, जाणा. प्रभुत्व शक्ती संपन्न शुद्ध जीव जाणा. हा मी परमात्मा पराधीन नाहीच, स्वाधीन आहे, सुखीच आहे, संसाराने रहित, परिभ्रमणाने रहित, निश्चल स्वरूप आहे, जाणणाराच आहे. ज्ञानस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.